दिवसाची सुरुवात दर्शनाने करतोय आपण. या कुंडात अरे बापरे. पावसाळ्यामध्ये आम्ही सध्या जिथे चालतोय तिथे अक्षरशः चालायचं सोडून द्या, इथे उभा पण राहू शकत नाही, खूप पाणी असतं. तर आता आपण ती कुंड जरा जवळून बघूया. दोन्ही कुंडांच्या मध्ये जर बघितलं तर हे गणेश मंदिर आहे. अजून खूप काही आहे पुढच्या दिवसभरामध्ये, तर असाच ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. कोंडेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असलेलं प्रसिद्ध मंदिर आहे. हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळील कोंडेश्वर गावात आहे. हे मंदिर डोंगर माथ्याला वसलेले आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला शेवटचा व्लॉग नक्की आवडला असेल. तर आपण आलेलो आहोत कोंडेश्वर टेम्पलमध्ये. दिवसाची सुरुवात देवाच्या मंदिरातून आपण करतोय, दर्शनाने करतोय आपण. लास्ट टाईम आपण आलो होतो पण पुढे आम्हाला जाता आलं नाही, कारण पोलिसांनी आम्हाला जाऊन दिलं नव्हतं. आणि आमचा फर्स्ट टाईम आहे आपण कोंडेश्वर टेम्पलमध्ये आज जातो आहे. खूप एक्सायटेड आहे मंदिर बघायला. आयडियली इथे पावसाळ्यात यावं, कारण इथे बाजूलाच एक रिव्हर आहे. त्या रिव्हरमधून कंटिन्युअसली पाण्याचा फ्लो असतो खूप जास्त. हिरवीगार जंगले आणि धबधब्याने वेढलेले आहे. कोंडेश्वर मंदिर बदलापूर शहरापासून 10 किलोमीटर आणि मुंबईपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर आहे. हे सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी घनदाट जंगलात वसलेले आहे. कोंडेश्वर मंदिराची आख्यायिका त्रेतायुगातील आहे. असे म्हटले जाते की प्रभू राम त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह वनवासाच्या काळात कोंडेश्वर प्रदेशात गेले होते. या ठिकाणाच्या नैसर्गिक सौंदर्याने भगवान राम प्रभावित झाले आणि त्यांनी इथे भगवान शिवचे एक शिवलिंग स्थापन केले. कोंडेश्वर मंदिराचे स्थापत्यशास्त्रातील महत्त्व ही लक्षात घेण्यासारखे आहे. मंदिर हेमाडपंथी स्थापत्य कौशल्यामध्ये बांधले गेले आहे, जी त्याच्या गुंतागुंतीच्या कोरीवकाम आणि शिल्पाद्वारे विशिष्ट कृत्या आहे. मंदिर परिसरामध्ये मुख्य मंदिर, नंदी मंडप आणि सभा मंडप आहे. मुख्य मंदिरात भगवान शिवचे काळ्या पाषाणाचे शिवलिंग आहे. कोंडेश्वर मंदिर बदलापूर शहरापासून 10 किलोमीटर आणि मुंबईपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर आहे. हे सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी घनदाट जंगलात वसलेले आहे. कोंडेश्वर मंदिराची आख्यायिका त्रेतायुगातील आहे. असे म्हटले जाते की प्रभू राम त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह वनवासाच्या काळात कोंडेश्वर प्रदेशात गेले होते. या ठिकाणाच्या नैसर्गिक सौंदर्याने भगवान राम प्रभावित झाले आणि त्यांनी भगवान शिवचे एक शिवलिंग स्थापन केले. हाईटला होते ती जी वरची दगड आहे ना, हां हां, एवढ्या हाईटला होतं. ते आता पावसाने झिजून पूर्ण हे झालं. हां, पावसाळ्यामध्ये आम्ही सध्या जिथे चालतोय तिथे अक्षरशः चालायचं सोडून द्या, इथे उभा पण राहू शकत नाही, खूप पाणी असतं. आता पूर्णचा पूर्ण ड्राय आहे, तुम्ही बघू शकता. त्या दादाने जशी माहिती दिली तशी इथे 2 कुंड आहेत. समज तर आता आपण ती कुंड जरा जवळून बघूया. हे गणेश मंदिर आहे. या कुंडांच्या दोन्ही कुंडांच्या मध्ये जर बघितलं तर हे गणेश मंदिर आहे. पाण्यात मासे आहेत ग. या 2 कुंडाच्या मध्ये हे असं तुम्हाला पाहायला मिळतं. हे खूप
खूप आधीच्या काळामध्ये हे बांधलेलं आहे, म्हणजे दगड पोखरून याला आतमध्ये बनवलेलं आहे. मंदिर हेमाडपंथी स्थापत्य कौशल्यामध्ये बांधले गेले आहे, जे त्याच्या गुंतागुंतीच्या कोरीव काम आणि शिल्पाद्वारे विशिष्ट कृत्या आहे. कोंडेश्वर मंदिर हे हिंदूंसाठी एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे. असे मानले जाते की मंदिरातील लिंग हे स्वयंभू आहे. या मंदिराला संपूर्ण भारतातून वर्षभर भाविक भेट देतात. मंदिराला भेट देण्याची सर्वात लोकप्रिय वेळ म्हणजे महाशिवरात्री उत्सव, जो दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये साजरा केला जातो. सो कोंडेश्वर मंदिराची छोटीशी टूर झालेली आहे. अजून खूप काही आहे पुढच्या दिवसभरामध्ये. आता दुपारचे 12 झालेत आणि खूप जास्त ऊन आहे. तर आता आम्ही आमच्या घर इथून हार्डली एक 20 मिनटावरतीच आहे. तर आम्ही घरी जाणार आहोत, थोडा रेस्ट करणार आहोत आणि नंतर संध्याकाळी आपण एका लोकेशनला जाणार आहोत जिथे आपण अस्मिताचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. तर तुम्हाला बघायला ते खूप आवडेल. तर असाच ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. बघ बटरफ्लायज बघ अस्मिता, हे बघ इकडे लेफ्टला किती सारे बटरफ्लायज. ते पण तिकडे सगळे बसत आहेत. तर आता झाले संध्याकाळचे 6 आणि आपण आता जाणार आहोत बार्बेक्यू नेशनला. बार्बेक्यू नेशन आपण महापेमध्ये जे आहे त्या बार्बेक्यू नेशनला जाणार आहोत. आणि आज अस्मिताचा बड्डे आहे, आपण तो सेलिब्रेट करणार आहोत. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा, तुम्हाला बघायला आवडेल. तर आपण डायरेक्टली भेटूया बार्बेक्यू नेशनमध्ये. Veg. Yes. Next food. Okay. Paneer and mushroom. Veg, सगळं व्हेजिटेबल. चालेल. पाणीपुरी मस्त आहे. मिंट फ्लेवर आहे. एवढा ओव्हरडोस झाला आहे खायचा की काही सुचत नाही आहे. डेझर्ट पण जात नाही आहे. बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.